आम्ही चाललेलो आम्ही म्हणजे मी दौंडला आले 3 दिवसाला आले. दौंडला म्हणजे कुठं माहिती का कादंबरीच्या घरी माहेरी नाही माहेरी इथून लांब आहे इथून 5-6 किलोमीटर लांब आहे नाही 10 किलोमीटर लांब आहे. आणि आता आहे दौंड मध्ये. दौंड म्हणजे आपलं कादंबरी तनूच्या घरी आले आणि आम्ही चाललोय आता म्हणजे हे पण आलेत आणि मी दीदी पण आली आमच्या दाजीच्या इथे. आलेल्या बायकोने माझ्याकडून 2000 रुपये घेतलेत आणि म्हणले 500 रुपये दिलेत. खोटं बोलतोय. आणि आम्ही चाललेलो आहोत आता सगळे डीमार्टला. इथे दौंड मध्ये नवीन डीमार्ट चालू झालंय. म्हटलं चला बघून तरी यावं. मग आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला. सो आणि म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया. काय घ्यायचं नाही घ्यायचं माहित नाही तिथे गेल्याच्या नंतर कळेल. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आवडत लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा. कुठे जायचं आपल्याला? असं नाही म्हणत बाळा माझं काका खाऊ घ्या. काय म्हणायचं? हा चल खाऊ घे नाही म्हणायचं. काय म्हणशील? हा घ्या खाऊ घ्या. हा कुठे चालली तू? कधी आपण डिमांडला चाललो बरं का? कुठे चाललोय? डीमार्टला चाललो. येते का तुला बोलायला नकटे? इकडे कदू त्यांची आईच मस्ती चालली. केव्हाची चालू होतं हिला डीमार्टला जायचंय. पहिल्यांदाच बघते ती त्याच्यामुळे. कुठं जायचं तनू? डीमार्टला जायचंय. कदू कुठं चालली तू? डीमार्टला म्हणायला तर येते का? मशे कसं दिसतंय आमचं बटर इकडे बघ. छान दिसते पाखरू. तर आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत. मागची लाईट लावा म्हणजे मागची पाहुणे दिसतील. जे तर दाजीची इच्छा असतील ब्लॉग मध्ये घेतलं पाहिजे. हे बघा कसं आहे लगेच गॉगल. आम्ही चाललोय. चलो हे बघा मम्मीनी नाही कदूचं नाही तर सेपरेट सीट आहे. मी हे तनूसाठी बसायला टाकलं होतं मध्ये आपल्याला नाही का ते असतं काहीतरी मग त्याचं नाव नाही माहिती तर ते टाकलं होतं पण ते तनूला नाही पण कदूला बसायला झालंय. मस्त वेगळ्या सीट वर बसली बघा पुढे येऊन. कदू तू कुठे बसली? इथे बसली इथं नक्टू माझ्या. चल कदू चलो. इथे मी माझ्यासाठी बघते काही ना काय. स्वतःसाठी बघत होता तिकडे. काय बघितलं? मग काय बघत होते? मी व्हिडिओ काढेपर्यंत तुम्ही इकडे यायला लागले. हे बघा हे ऐकत नाही म्हणून हिला कसं. कदू ए काय येडी रंबा ससा बसले का त्याच्यामध्ये? ससा मी फक्त यांना म्हटलं मला ना काजू घ्यायचे आणि माझ्या नवऱ्याचं असं आहे त्याने काजू बदाम घेतलं ना एक तर अर्धा किलोचं पॅकेट घेतो आणि कधी जेवायला नसेल स्वयंपाक नसेल ना केला मी तर डायरेक्ट काजू बदाम खायला बसतो. बरं आपण काय करतो 4 बदाम 4 काजू खातो. त्याचं तसं नसतंय. एकदा बसलं की डायरेक्ट अर्धा पॅकेट करून टाकतो. असं असतं का? खायलाच बनवित नाही त्यामुळे तसं मला करायला लागतं. आणि आता मी काय म्हणलंय की मी तुला हे घेऊन देतो. हे पण घे ते पण घे काजू बदाम. आणि म्हणून मी त्याला म्हटलं हे घेऊ नको आता तू कारण 1 टाइम संपून टाकतो ना त्यामुळे घेऊ नको. अरे पण तू खायला बनवित नाही तर तेवढ्या प्राइस मध्ये मी ते खातो ना. 1 टाइम कोण खातं? थोडी अशी आम्ही शॉपिंग केलेली आहे याच्यामध्ये. आणि आता आम्ही बिल करतो याचं. माझे कपडे पण आहेत खाली. सहज म्हणून आलो होतो काहीच घ्यायचा विचार नव्हता पण आम्ही आल्याच्या नंतर एवढी अशी शॉपिंग केलेली आहे बघा. इथे मी कदूच आहे काहीतरी घ्यायचं तर नसतंय पण आलं की आवडलं ना मग आपण असं नाही करू शकत की नाही अरे त्याला घेऊन टाका असं होतंय. त्यामुळे तेवढं झालं. आता किती बिल होतंय काय माहिती. ऐक ना हे ना आम्ही ट्रॉलीमध्ये आणलंय. माझा नवरा म्हणतो ब्लॉग बघणारे म्हणतो बघा किती चेंगटी आहे चेंगूस आहे म्हणजे किती चेंगूस आहे. बॅग पण नाही घेतली पण आपल्याकडे आपण एवढी मोठी गाडी आणली आहे मग काय त्याचं काय करायचंय आणि बॅग घेऊन काय करायचं 30-40 रुपये घालवायचे विनाकारण. हे सगळं आता उचलायचं गाडीच्या डिक्कीमध्ये टाकायचं आणि घरी जाऊन बघायचं काय काय घेतलंय आपण. तर हा छोटासा मिनी ब्लॉग कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. कदू बसणार आहे बघा आता इथे. वा
इकडे 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 एक पाहिजे इकडे काय बरोबर आहे. हे पण आम्ही घेऊन चाललोय घरी आमच्या. हे पण पार्सल घेतलं. हे पण पार्सल घेतलं डीमार्ट मधून. अजून एखादं पाहिजे का तुम्हाला असं? चलो पिपी बाय बाय. आम्ही ना मी ब्लॉग तिथेच एंड केला होता पण आमची दाजी म्हणले आता आम्ही तुम्हाला जेवायला घेऊन चाललोय त्याचा ब्लॉग मध्ये फुटेज टाकले. दाजींकडून कुठे गेली दाजी? दाजींकडून आम्हाला जेवण आहे आणि आम्ही खरेदी केली यांनी. आणि पार्टी देतात ते दाजी. बरं, आता ही बर्थडेची पार्टी आहे माझी. म्हणून मागच्या वर्षीची अच्छा, मागच्या वर्षी या वर्षी ह्या महिन्यात आता पुढच्या महिन्यात बर्थडे आहे त्यांचा. मग आम्ही जेवण करतोय.